कोणत्या गोष्टींनी आनंदी राहता येतं हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की अशा कोणत्या सवयी असतात ज्या आपल्याला आनंद किंवा हॅपी राहण्यापासून आपल्याला मागे ठेवतात. खरं तर हॅपीनेस, आनंद, खुश राहणं ह्या सगळ्या बाहेरून मिळणाऱ्या गोष्टींपेक्षा आहे ना, आपल्या मनातून मनाची तयार होणारी अवस्था असते. अनेकदा आपल्या जीवनामध्ये खूप काही मिळवण्याच्या किंवा सगळ्यांना खुश ठेवण्याच्या किंवा सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण त्याच वेळी आपल्या मनामध्ये अशा काही सवयी असतात, ज्यामुळे ना आपल्याला खऱ्या आनंदात अनुभवण्यापासून दूर ठेवतात. आणि खऱ्या अर्थाने जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल ना, तर चेक करून बघा ह्या मी ज्या सवयी सांगणार आहेत, त्या तुमच्यामध्ये आहेत का? तर वन बाय वन बघूयात. पहिली सवय, नेहमी बरोबर असण्याची गरज सोडणे. आपण नेहमीच बरोबर आहोत, आपलं मतच अंतिम आहे आणि इतरांनी ते मान्य करायलाच हवं, ही भावना अनेकदा आपल्या आनंदाच्या आड येते. नात्यांमध्ये वाद होण्याचे मुख्य कारण म्हणजेच मी बरोबर आहे, ही जी वृत्ती आपल्यामध्ये असते ती. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव, त्याचा बॅकग्राऊंड, विचारसरणी, भावनिक स्थिती वेगळी असते. त्यामुळे एकाच गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा प्रत्येकाचा असू शकतो. हे जर आपण मान्य केलं ना, तर अधिक जास्त आपण समंजस आणि नेहमी आपण बरोबर ठरण्याच्या प्रयत्नात आपण ऐकण्यापेक्षा बोलणं जास्त करतो. पण खरी समजूतदारपणा काय असतो माहितीये का? समोरच्याचं मत पूर्ण लक्ष देऊन ऐकलं तर अनेक गैरसमज आपल्याला टाळता येतात. आणि मी पण चुकीचा असू शकतो हीच जाणीव आपल्याला आली ना, तर आपण अधिकच थोडंसं सॉफ्ट होतो, नम्र होतो. आणि ही सवय सोडण्यासाठी पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा, माझं मत अंतिम आहे का? किंवा या वादातून मला काय मिळणार आहे, की मला प्रूफ करून मला काय मिळणार आहे? आणि हा जो वाद याच्यामुळे तयार होणार आहे, ते नातं हरण्यापेक्षा आपण थोडंसं जर मागे हटलं तर चांगलं राहील. आणि नेहमी बरोबर असण्याची गरज कमी करता आली, तर मनावरचा ताण सुद्धा कमी होतो आणि आपण स्वतःला सिद्ध करण्यामध्ये ज्या प्रेशरमध्ये असतो, तणावामध्ये असतो ना, त्यातून आपण मुक्त होतो आणि नाती मजबूत होतात. संवाद सुधारतो. लोकं आपल्याशी बोलतात. घरात पण मग असं होतं, की "हा नाही, हे ऐकून घेतायत." नाहीतर मग असं होतं, "जाऊ दे, यांचं नेहमीच असतं, हे ऐकतच नाही." आणि संवाद सुधारतो, मन हलकं होतं आणि खरा आनंद आपलंच म्हणणं खरं करून नाती तोडण्यापेक्षा थोडंसं माघार घेऊन सर्वांचं ऐकून नाती जपण्यामध्ये आहे. दुसरा पॉइंट म्हणजे सर्व काही नियंत्रित करण्याची इच्छा सोडायची. आपण सगळंच काही आपल्या कंट्रोलमध्ये नाही ठेवू शकत. आपण जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडावी अशी अपेक्षा करतो. पण रिॲलिटीमध्ये सर्व काही आपल्या नियंत्रणातच नसतं. मग ते वेदर असेल, इतर लोकांचे निर्णय असतील, अचानक घडणाऱ्या घटना असतील, या सर्व गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या असतात. तरी सुद्धा आपण सर्व काही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा गोष्ट अपेक्षेप्रमाणे घडत नाही, तेव्हा निराशा, राग आणि टेन्शन येतं, स्ट्रेस येतो. त्यामुळे ही जी कंट्रोल करण्याची इच्छा बहुतेक वेळा भीतीतून निर्माण होते. अपयशाची भीती असेल, किंवा नो म्हणण्याची म्हणजे नकारले जाण्याची भीती असेल किंवा अनिश्चितता असेल कोणत्या गोष्टीची, त्याची भीती असेल. पण खरं जीवन ना पूर्णपणे अनिश्चितच असतं आपलं आणि त्यालाच स्वीकारणं म्हणजेच आपण मानसिक परिपक्वता आपल्यामध्ये आहे असं आपण म्हणतो. आणि जे बदलता येत नाही ते स्वीकारणं आणि जे बदलता येतं त्यावर लक्ष केंद्रित करणं हीच आनंदाची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये. कारण स्वतःला सतत आठवण करून द्यायची, मी माझ्या कृतींवर नियंत्रण ठेवू शकते, पण परिणामांवर नाही. उदाहरणार्थ, आपण मेहनत करतोय, पण परिणाम नेहमीच आपल्या अपेक्षेप्रमाणे येतील असं नाही ना. त्यामुळे आपण जे करतोय त्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. सोडून देण्याची कला जेव्हा आपण आपल्यामध्ये आणतो ना, तेव्हा मन शांत होतं, अधिक मदत होते स्ट्रेस कमी होण्यासाठी आणि आपण जी काही परिस्थिती येईल ना, त्याला आपण अ, स्वीकारून पुढे जायचा प्रयत्न करत असतो. तिसरी सवय म्हणजे भूतकाळाला धरून बसण्याची सवय सोडायला पाहिजे. भूतकाळात आपण केलेल्या असेल त्या चुका, अपयश, दुखावणारे प्रसंग किंवा तुटलेली नाती या सगळ्या गोष्टी आपण मनामध्ये साठवून ठेवतो आणि वारंवार त्या गोष्टी आठवून, आठवून स्वतःला त्रास करतो, की असं का झालं असेल? मी वेगळं काही केलं असतं तर किंवा मीच अशी होती का? समोरच्यानेच असं केलं का? आता भूतकाळ बदलता येणार नाहीये. तो आता आपल्यासाठी एक अनुभव म्हणून आहे. त्याने आपल्याला एक धडा शिकवलेला असेल किंवा काहीतरी शिकवून गेलं असेल चांगलं. तर भूतकाळाला धरून बसण्यापेक्षा, त्यामुळे आजचा दिवस खराब करण्यापेक्षा आपण वर्तमानात
आनंदाने जगूयात ना. कारण जर आपण भूतकाळ जास्त धरून ठेवला, तर आपण वर्तमानात म्हणजे प्रेझेंटमध्ये पण आनंदी राहू नाही शकत. मन सतत मागे खेचलं जातं. अपराधीपणाची भावना, पश्चाताप, राग ह्या सगळ्या भावना ज्या असतात ना, ते निगेटिव्ह आपली एनर्जी कमी करत असतात. आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवत असतात. कारण आपण पुढे जाण्याऐवजी जुन्या जखमा आपण कुरवाळत बसत असतो. भूतकाळ विसरणं म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं आपल्याला, तर त्यातून शिकून पुढे जायचं आहे. प्रत्येक चूक ही शिकवण असते. प्रत्येक अपयश आपल्याला अधिक मजबूत बनवतं. स्वतःला माफ करणं ही पुढे जाण्याची पहिली पायरी आहे. आणि त्यावेळी आपल्याला जे योग्य वाटलं ते आपल्याकडून झालं, असं करून मनाला शांत करायचं आणि पुढच्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात करायची. आणि भूतकाळ जेव्हा आपण सोडून देतो ना, तेव्हा मन शांत होतं, मोकळं होतं आणि आहे त्या सिच्युएशनमध्ये, आहे त्या क्षणात आपण जगायला शिकतो. त्यामुळे झाल्या गेल्या गोष्टींना धन्यवाद द्यायचं आणि पुढे सरकत जायचं. चौथं म्हणजे नकारात्मक विचार सोडायचे आहेत. आपल्या आनंदाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग. मी काहीच करू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, लोक मला समजूनच घेत नाही, कधीच माझं काही चांगलं होणार नाही, असे विचार हळूहळू आपल्या मनावर आणि व्यक्तिमत्वावर परिणाम करतात. सुरुवातीला हे क्षणिक असतं, पण हळूहळू त्याची सवय होते आणि आपण पूर्णच जगच नकारात्मकतेने बघतो. खरं तर ह्या विचारांमुळे ना आपला आत्मविश्वास कमी होतो, स्वतःवरचा विश्वास थांबतो आणि पर्यायाने आपली ग्रोथ सुद्धा कमी होते. आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो. म्हणून विचार नकारात्मक येणं ही एक नॅचरल आहे प्रोसेस. ते येणार, पण आपण त्याला सकारात्मक कसं करायचं हे पूर्णतः आपल्यावर अवलंबून आहे. मग त्यासाठी नेहमीच ग्रेटफुल राहणं, सकारात्मक लोकांच्या सहवासात राहणं, वाचन तुमचं चांगलं ठेवणं, चांगल्या गोष्टी वाचणं, मेडिटेशन करणं म्हणजे आपलं हळूहळू मन शांत होतं. निसर्गाच्या सान्निध्यात राहणं, अशा बऱ्याच सवयी आहेत ज्या आपण करू शकतो. आणि जेव्हा नकारात्मक विचारांची साखळी आपण तोडतो, तेव्हा जीवन अधिक हलकं वाटू लागतं, आत्मविश्वास वाढतो, ऊर्जा वाढते आणि संधी दिसू लागतात. आणि मग काय, आनंद तर मग येणारच आहे आपल्याला. पुढची सवय म्हणजे सतत तक्रार करण्याची सवय आपल्याला सोडायची आहे. कारण हे सर्वात मोठं दुःखाचं कारण असते आणि ती हॅपीनेस आपल्या आयुष्यामध्ये येऊच देत नाही. अ, बरेच लोकं म्हणतात ना, की मला नशिबाची साथच नाहीये, माझं काही चांगलंच होत नाहीये. बघ ना, आजचं असं आहे, आज तसं आहे. थांबा, तक्रार करू नका. कारण आपल्याला जे आयुष्य मिळालेलं आहे ना, आज जर आपण बाहेर बघितलं तर कितीतरी अशा लोकांना कितीतरी प्रॉब्लेम्स आहे, की त्यापेक्षा आपलं बरंच म्हणावं त्यामुळे लागेल. परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा सोल्युशन, त्याच्यावर उपाय शोधायचे आहेत आणि कंप्लेंट करणं आपल्याला बंद करायचं आहे. ज्यामुळे आपली सकारात्मकता वाढेल म्हणजे पॉझिटिव्हिटी वाढेल आणि ऑफकोर्स आपल्या जीवनामध्ये हॅपीनेसला थोडीशी जागा तयार होईल. पुढचा पॉइंट म्हणजे सतत इतरांशी कंपॅरिझन करणे. मी याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवला होता, लिंक खाली देईल मी, तुम्ही नक्की जाऊन त्याच्यावर चेक करा, की इतरांशी सतत तुलना केली ना तर आपला हॅपीनेस आपणच स्वतःहून घालवतो. कारण आजकाल इतकं आयुष्य फास्ट झालेलं आहे, सगळ्या गोष्टी बदलत आहे. आपल्याला सोशल मीडियावर खूप चांगलं चांगलं काय काय वेगवेगळं कंटेंट दिसतं, ज्यामुळे आपल्याला वाटतं की याच्याकडे चांगली नोकरी, त्याच्याकडे मोठं घर आहे, कोणीतरी सुंदर दिसतंय, कोणाचं तरी जीवन किती छान आहे, कंप्लीट आहे, कोणाचं तरी पार्टनर किती भारी आहे. आता उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे, ठीक आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटेल स्टेटस बघून, वाव, हिच्या हसबंडने हिला किती छान सरप्राईज दिली, हिच्या बॉयफ्रेंडने हिला किती छान दिली, किंवा असं तुम्हाला वाटू शकतं. आणि याच्यामुळे ना आपल्या मनामध्ये कंपॅरिझनची भावना निर्माण होते. त्यामुळे कंपॅरिझन न करता आपल्याकडे जे आहे त्यासाठी समाधानी आणि जे आपल्याला मिळवायचं आहे त्यासाठी प्रयत्न करणं हेच आपल्या हातात आहे. कारण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो, त्याच्या संधी वेगळ्या असतात, सुरुवात वेगळी असते, शेवट वेगळा असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यावर आपण फोकस ठेवायचा आहे. पुढचा म्हणजे भीती आणि शंका सोडणं. एक भीती आणि स्वतःबद्दलचा डाऊट, या दोन गोष्टी माणसाच्या प्रगतीच्या आड येतात. हा खूप मोठा अडथळा आहे. आणि अनेक वेळा आपल्याकडे क्षमता असते, आपल्याकडे पोटेन्शियल असतं, संधी असते, परंतु आपण ह्या भीतीने घाबरतो की मला जर मी फेल झाली तर लोक काय म्हणतील, माझ्यावर हसतील का, किंवा बापरे, मग मी माझ्याकडून असं काही होणारच नाही. अशा विचारांमुळे आपलं पाऊलच आपण उचलत नाही आणि भीती आपल्याला सुरक्षित क्षेत्रात ठेवते. म्हणजे आपण एका कम्फर्ट झोन तयार करतो आणि त्यामध्ये करतो. बघा, आता सतत जर घरात राहायची सवय असेल आणि कधी कुठे जाऊन आपल्याला एकट्याने काम करायची वेळ आली, तर आपण
खूप आणि खूप घाबरतो आणि त्यापेक्षा असं वाटतं जाऊ दे मी आणि माझं घर भलं घरातच ठीक आहे. बाकीचे कामं बाकीचे बघून घेतील असं होतं. त्यामुळे कम्फर्ट झोनच्या बाहेर जर जाऊन आपल्याला काही करायचं असेल तर आपल्या मनामधली जी अपयशाची भीती आहे किंवा काही होऊन जाईल का याची भीती आहे ती काढायलाच पाहिजे. आणि भीती ही नैसर्गिक आहे. ती आपल्याला धोका ओळखण्याची मदत करते. पण काल्पनिक भीती जी आपल्या मनामध्ये असते ना, ती काढून टाकायला पाहिजे आणि म्हणतात ना चिंता चिता समान तसं भीती पण आपल्या मनामध्ये नको आहे. कारण कधी-कधी आपल्या मनामध्ये इतक्या काल्पनिक भीती असतात, की ज्या खरोखर झालेलं पण नसतं किंवा आपण इमॅजिन करूनच आधीच घाबरून जातो आणि ही भीती ना खरंच खूप वाढली तर खूप भयानक होत जाते. त्यामुळे आपण स्वतःबद्दल शंका, नकारात्मकता आणि चिंता या गोष्टी थोड्याशा कमी करायच्या आहे आणि मी अपयशी नाही, मी शिकत आहे हा दृष्टिकोन ठेवायचा आहे. आणि भीती आणि शंका हळू जेव्हा आपण सोडतो, तेव्हा नवीन आपल्याला अपॉर्च्युनिटीज दिसतात आणि आपण एक पाऊल पुढे उचलायला जेव्हा तयार होतो, तेव्हा नवीन अनुभव स्वीकारतो आणि खरे जीवनाचा आनंद आपल्या धाडसातूनच तयार होतो. आणि शेवटचा पॉइंट म्हणजे नेहमीच इतरांना खुश ठेवायचा अट्टहास सोडणं. सर्वांना आपल्याला आनंदी ठेवायचं आहे, मान्य आहे, पण त्याचा अट्टहास नको. कारण प्रत्येकजण प्रत्येक वेळी खुश असेल असं नाही आणि प्रत्येकाला खुश ठेवायच्या नादात आपण कदाचित अं, आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतोय का याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे अपेक्षा जास्त समोरच्याकडून ठेवायच्या नाहीत. ते सुद्धा आपला आनंद कमी करण्याचं एक मोठं कारण असतं आणि स्वतःच्या आनंदाला प्राधान्य देणं म्हणजे स्वार्थी होणं नसतं. कारण जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या आनंदी आणि बॅलन्स्ड राहतो ना, तेव्हाच आपण इतरांसाठी खऱ्या अर्थाने उपलब्ध राहू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे राग सोडणं, द्वेष सोडणं. कारण राग, द्वेष, कटुता, कोणाबद्दलची नाराजी या भावना आपल्या मनात आपण जर ठेवल्या, तर त्या आपल्या आनंदाला हळू कमी करतात. राग कायम धरल्यास शरीरावरही त्याचा परिणाम होतो. तणाव वाढतो, झोपेत अडथळे येतात, आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. मग तुम्ही सांगा, जो राग आपण इतरांसाठी धरतो, त्याचा प्रत्यक्षात आपल्यालाच परिणाम होतो. म्हणून राग कोणाबद्दल ठेवायचाच नाही आणि जो द्वेष म्हणजे ह्याचं मी असं करेल, त्याचं मी तसं करेल म्हणजेच स्वतःच्या मनावर आपण नेहमी नकारात्मकता ठेवतो. स्वतःच